नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या लेसनचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण। अ लिटल बिट अबाउट द बुक। Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. म्हणजे पुस्तकाबद्दल थोडंसं काय सांगितलेलं आहे, या पुस्तकाबद्दल लेखक असं म्हणतात की या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितलं तर त्या कथेचं सार सांगून बिघडवल्यासारखं होईल। त्याऐवजी कोणत्याही घटनेचा आणि कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल। म्हणजे संपूर्ण पुस्तकातली कथा न सांगता त्या पुस्तकावरती ओझरता दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे। या अर्थाने लेखक काय म्हणतायत पुढे बघा। स्वामी इज अ मिस्चिव्स लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse, mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. म्हणजे बघा की भारतावर जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही गोष्ट आहे, त्या काळातली ही कथा आहे। स्वामी नावाचा साधारण 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे। म्हणजेच आपण जी बुक रिव्ह्यू ज्या लेसनचं पाहतोय त्याच्यामध्ये स्वामी हे जे पात्र आहे ते 10 वर्षाचा तो एक खोडकर मुलगा आहे आणि त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा स्वामीही एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातल्या त्यात गणित विषयाचा अतिशय तिटकारा असणारा असा हा स्वामी मुलगा आहे। शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षाच वाटते। म्हणजे शाळेत जाणं त्याला अजिबात आवडत नसे। या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात। तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडून मार खातो इत्यादी गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे ॲज मेनी teens back then. All he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. This is in fact was and in most parts of India still is the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. म्हणजे बघा स्वामी हा एक अतिशय बडबड्या म्हणजे अतिशय बोलणारा असा लहान मुलगा आहे। आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरं जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची एक पद्धत आहे। म्हणजे कोणतीही गोष्ट घडू देत त्यावरती बोलत राहणे हा त्याचा आवडीचा विषय आहे, परंतु सत्य त्याला अवघड मार्गानेच समजते। म्हणजे त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणं आवडायचं, वस्तू लाथेने उडवायला आवडायच्या, झाडावर चढणं आवडायचं, मोडतोड करायचा, कोणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात त्याला मजा वाटायची, जी आजकालच्या मुलांना वाटत नाही। कारण आजकालची मुलं टेक्नॉलॉजी हा विषय त्यांच्या जवळचा झालेला आहे फार, त्यामुळे मोबाईल आणि TV आणि कम्प्युटर या गोष्टींच्या समोर आजकालची मुलं बसलेली आपल्याला पाहायला मिळतात। परंतु स्वामी ज्या काळामध्ये लहानाचा मोठा होत होता तेव्हा मात्र याच गोष्टी सर्रासपणे केल्या जायच्या की आजूबाजूला आपलं जे काही आहे त्यातूनच मुलं मन रमवण्याचा प्रयत्न करीत असत आणि तशाच प्रकारचा प्रयत्न स्वामी देखील करायचा। खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलांचे वागणे असेच असायचे। भारतात आजही अनेक ठिकाणी तसं दिसतं। मुलांच्या आयुष्याला तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते, फक्त त्यांना दंगामस्ती करण्यात रस असतो। म्हणजे की तेव्हा तंत्रज्ञानाला एवढं महत्त्व नव्हतं, परंतु आत्ताच्या काळात आहे। त्यामुळे त्या काळामध्ये मुलांना तंत्रज्ञानाव्यतिरिक्त फक्त दंगामस्ती करणे हा एकच छंद होता। इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स। म्हणजे स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता। In this regard, Narayan gets
deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of नारायण. म्हणजेच इथे नारायण 10 वर्ष वयाच्या या स्वामींच्या मनातल्या भावभावना किंवा तो कसा विचार करतो, जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि याच्या मुळाशी जाऊन त्याचं सखोल वर्णन करतात. स्वामी या मुलाविषयीच्या ज्या भावना आहेत त्या नारायण आर के नारायण म्हणजे ह्या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते लेखक कशा प्रकारे वर्णन करतात. जसजशी कथा पुढे सरकते तसं वाचक स्वतःलाच स्वामीमध्ये पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच नारायणांच्या लिखाणाची जादू आहे. म्हणजेच काय की तर हा लेसन किंवा ही जी स्टोरी आहे जी आर के नारायण यांनी लिहिलेली आहे स्वामी अँड फ्रेंड्स, तर हे पुस्तक वाचत असताना वाचणारा जो वाचक आहे तो त्या पुस्तकाच्या आणि त्या स्वामी हे जे पात्र आहे त्या पात्राच्या इतक्या जवळ जातो की वाचणारा आपण स्वतः स्वामी आहोत असे समजू लागतो. आणि हीच आर के नारायण यांच्या लिखाणाची एक वेगळी शैली आहे, एक वेगळी जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, पुस्तकाचं वैशिष्ट्य. Swami and Friends by R. K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. म्हणजे बघा स्वामी आणि मित्र हे आर के नारायणांचे पुस्तक भरपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी आणि मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. अशा प्रकारचं लिखाण आपल्याला आर के नारायण यांनी केलेलं पाहायला मिळतं. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. म्हणजे स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेलं अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल. म्हणजेच मुलांना आणि किशोरवयीन मुलांना वाचता येण्यासारखं हे खूप सुंदर असं पुस्तक आहे. आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. म्हणजेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये जसा वेगवेगळ्या विषयांचा समावेश असतो तसंच हे पुस्तक आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये अभ्यासक्रमासाठी साहित्याचा अभ्यासक्रम असण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग केला जातो, तो विषय अभ्यासला जातो. म्हणजेच या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि शब्दबंबाळ लेखन आहे असे नव्हे, खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणजे एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी त्या पुस्तकामध्ये काही क्लिष्ट आणि कठीण गोष्टी असाव्यात असं नाही, परंतु या पुस्तकाने एकदम छान अशी लिखाणशैली असल्यामुळे हे पुस्तक अभ्यासाला घेतलेले आहे. स्वामी आणि मित्र, स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक आर के नारायण. The English used in the book is both plain simple without any troubling words for the kids. Also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. म्हणजेच काय तर स्वामी आणि मित्र हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर विश्वास बसत नाही. यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अभ्यास अगम्य शब्द नसणारी आहे. साधी छोटी वाक्ये पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. म्हणजेच आर के नारायण यांनी जी भाषा शैली, लिखाणाची शैली जी या पुस्तक लिहिताना वापरलेली आहे ती अत्यंत साधी आणि सोपी आहे की ज्यामुळे मुलांना हे पुस्तक वाचताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवत नाही. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिव्हस 10-year-old Indian babe and
Some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children, but the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Also amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. म्हणजे बघा पुस्तकाच्या वर्णनात असं म्हटलेलं आहे की एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. म्हणजे हे पुस्तक वाचत असताना त्यामध्ये स्वामी हे जे पात्र आहे ते इतकं खोडकर दाखवलेलं आहे की समजा त्या पालकांची मुलं हे पुस्तक वाचत असतील तर त्याचा खोडकरपणा पाहून आपली जी आधीच खोडकर मुलं आहेत ती अधिक खोडकर होतील की काय अशी शंका पालकांच्या मनात निर्माण होऊ शकते. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रव हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून दर्शवलेलं आहे. म्हणजे त्याने केलेल्या ज्या खोड्या आहेत त्याच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या त्या खोड्या आहेत आणि हेच या पुस्तकातून दाखवलेलं आहे. त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. आता हे जे आपण सगळं पाहत आहोत ते ह्या सगळ्या पुस्तकाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत की पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण कसं आहे की ते लहान मुलांना वाचायला आवडतंय, ते लहान मुलांना वाचायला आवडतंय, किशोरवयीन मुलांना वाचायला आवडतंय कारण या पुस्तकामध्ये भाषा शैली जी आहे, लिखाणाची शैली जी आहे ती अत्यंत साधी आणि सोपी वापरलेली आहे. आणि म्हणूनच खोडसाळ मुलं सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात असं म्हटलेलं आहे या पुस्तकामध्ये. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम R.K. नारायण या कथेतून करतात. म्हणजे स्वामी हा जो मुलगा आहे तो इतका खोडकर आहे याचं वर्णन या पुस्तकातून केलेलं आहे, परंतु हीच मुलं अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ असतात हेही तितकंच खरं आहे हे सांगण्याचा प्रयत्न R.K. नारायण यांनी या पुस्तकातून केलेला आहे. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. म्हणजेच काय की थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचनानुभव देते. म्हणजे या पुस्तकामुळे ज्यांना इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला थोडीफार सुधारणा करावीशी वाटते तर असे लोक हे पुस्तक नक्की वाचू शकतात. अबाउट द ऑथर, लेखकाविषयी, लेखक आहेत R.K. नारायण आणि त्यांच्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम R.K. नारायण. म्हणजेच R.K. नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्य कृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. R.K. नारायण is responsible for many of the consulting literary works India has ever produced, and this book is particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. म्हणजेच काय तर हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळेच्या एका साध्या सुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय आहे. आणि हेच हा आशय जो आहे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न R.K. नारायण यांनी केलेला आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड म्हणजेच R.K. नारायण यांनी अजूनही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या अगदी महान अशा गोष्टींमध्ये मोडतात. त्या कोणत्या आहेत? मालगुडी डेज, द गाईड, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. म्हणजे बघा मालगुडी डेज आहे, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य किंवा महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय
महाकाव्य या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आहेत आणि आवडलं असल्यास जरूर हे सगळं साहित्य वाचण्याचा प्रयत्न करा. आता बुक रिव्ह्यू असं का म्हटलेलं आहे, लेसनला असं नाव का बरं दिलेलं आहे? पुस्तकाचं नाव तर स्वामी अँड फ्रेंड्स असं आहे आणि बुक रिव्ह्यू म्हणजेच काय की एखाद्या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे कळण्यासाठी बुक रिव्ह्यू लिहिला जातो. म्हणजेच त्या पुस्तकामध्ये लेखकाची ओळख करून दिलेली असते, पात्रांची ओळख करून दिलेली असते आणि थोडक्यात त्या पुस्तकामध्ये कथा काय सांगितलेली आहे, त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे याचं वर्णन बुक रिव्ह्यू म्हणून केलं जातं. तर असा होता आजचा आपला लेसन 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड हिज फ्रेंड अँड दिस वॉज रिटन बाय RK नारायण. तर या धड्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इथे संपलेलं आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.